उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाल शेट्टी सध्या आमच्यासोबत आहे. सर, आज तुम्ही शिवजीना दर्शनासाठी आलो होतं. इथे काही प्रॉब्लेम होतं, लोकांनी तक्रार तुमच्याकडे केल्या आहेत. काय प्रॉब्लेम होता, काय तक्रार? नाही, इथे प्रॉब्लेम सुरुवातीलाही म्हणजे एक 40 वर्षापूर्वी होता. प्रॉब्लेम आजही आहे. 40 वर्षापूर्वी ज्यावेळी कार्यकर्ते म्हणून आम्ही लोकांनी संघर्ष करून ही जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष सर्वांनी मिळून घेतला आणि त्या दिवसापासून पूजा करायला प्रारंभ केलं, तर ती परंपरा आजही आहे. मला काल दीपा पाटीलचा फोन आला. एक शिंदे नावाचा ऑफिसर आलेला. त्यांनी हे सब मंडप वगैरे जे घातले ते काढायला सांगितलं आणि मला आनंद ह्या गोष्टीचा झाला का दीपा पाटील माझ्याबरोबर अनेक वर्षापासून काम करते, मी आणि मनीषाताईंबरोबर. तर काल तिने चक्क स्पष्ट माझ्या भाषेत सांगितलं, हे आम्ही अजिबात काढणार नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. आता मला हे म्हणायचं आहे की काँग्रेसचा कार्यकाळ झाला, ब्रिटिशचा कार्यकाळ झाला, मोगल साम्राज्य गेलं. आता आपला सरकार, आपल्या देशातल्या लोकांनी निवडून दिलेलं सरकार आल्यानंतरही जर हे अधिकारी वर्ग अशा प्रकारे वागत असतील तर मग आपण गप्प बसून चालणार नाही, त्याला प्रतिकार करावा लागेल. मला असं वाटतं की देशातल्या लोकांनी आता निवडून दिलेला आहे. सनातन धर्म मजबूत होत चाललेला आहे. सनातन धर्माची उंची महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसजी आणि देशामध्ये नरेंद्र मोदींनी वाढवलेलं आहे. आणि अशा वेळी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी जर अधिकारी वर्ग विरोध करत असतील तर त्याला त्यांच्या भाषेतच उत्तर दिलं पाहिजे, जे दीपा पाटीलने काल दिलं. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे संघर्ष करायला पाहिजे. पक्ष, सत्ता, जनप्रतिनिधी हे सर्व आपापल्या पद्धतीने काम करत असतात, परंतु प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक कार्यकर्त्यांनी सनातन धर्माला मजबूत करण्यासाठी आत्तापेक्षा जास्त परिश्रम आणि जास्त मेहनत येणाऱ्या काळात केलं पाहिजे. तरच आपल्या मनातली जी काय आशा आणि अपेक्षा आहे ते येणाऱ्या काळामध्ये परिपूर्ण आपण करू शकू असं मला वाटतं. पण जे अधिकारी होते त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे की कशासाठी ते अडचणी? असं आहे का, अधिकाऱ्यांची एक मानसिकता तयार झालेली आहे. जे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये जे कायदा त्या लोकांनी बनवलेला, त्यावेळी त्या लोकांनी अन्य धर्मीय लोकांना खुश करण्यासाठी जो कायदा बनवला, तो कायदा चुकीचा होता. म्हणून देशातल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या सरकारला निवडून दिलं. आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारला निवडून दिल्यानंतरही जर आता बोरिवलीत काय होतं हे महाराष्ट्रात जवळ असलं तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगू तेव्हा त्यांना कळणार, मोदीजींना ज्यावेळी आम्ही सांगू त्यावेळी त्यांना कळणार. परंतु इथं ज्या काही अडचणी येतात त्याला आपण आपल्या पद्धतीनेच दूर केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात आता कार्यकर्त्यांनी केलं असं मला वाटतं. मी 10 वर्ष खासदार असतानाही मी माझ्या पद्धतीने काम केलं, त्याचा लाभही झाला, काय नुकसानही झालेलं आहे. या जीवनाचा एक भाग असतो, ते केलं पाहिजे. पण आपला ध्येय काय आहे? आपला ध्येय हिंदू धर्माला, सनातन धर्माला मजबूत करण्याचं, ते आपण लोकांनी केलं पाहिजे. पण त्या अधिकाऱ्यावर काही कारवाईची मागणी वगैरे करणार आहेत का, पत्रव्यवहार वगैरे? मला असं वाटतं का आता आपल्या सिस्टममध्ये कुठल्याही भ्रष्टाचारी लोकांवरती कारवाई होत नाही, तर ह्या अधिकाऱ्यावरती काय कारवाई होणार? त्याच्यावरती कारवाई जे काही करायचं ते परमेश्वराने करावा. ते आता आमच्या हातातला मुद्दा नाही असं मला वाटतं. कारण त्याच्यापेक्षा मेहनत करण्यापेक्षा आपण ह्या कामाला आणखीन मजबूत केलं पाहिजे, तर त्याचा लाभ होईल. दरवर्षी ते किती लोक येतात, कुठपर्यंत लोक येतात? कारण आज पण खूप लोकांची आज दरवर्षी ज्यावेळी मी इथे येतो तर 7-8 वाजताच्या नंतर गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. तर हे काम करता करता विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष, सर्व संघ परिवाराच्या संघटनांनी गेले अनेक वर्ष काम करून आज तुम्ही बघता 6 वाजता इतक्या मोठ्या प्रमाणात लोक इथे रांगेत उभे राहून दर्शन घेतात. ही उपलब्धी आहे असं मला वाटतं. आणि किती वर जुनी मंदिर आहे सर? हजारो वर्ष. त्याचा आपण आता उगीच एखादा तारीख किंवा वर्ष मी सांगितलं त्याच्यावरती वाद होईल. पण काही धार्मिक महत्व कालापासून आहे आणि अनादी कालापर्यंत राहील. काही धार्मिक महत्व वगैरे पण आहेत का? धार्मिक हा देश चालला आहे, या सर्व धार्मिक महत्त्वावरचा हा देश चाललेला आहे ना. कुठला ॲटम बॉम्ब, कुठलाही बाकी कुठल्याही गोष्टीची आवश्यकता पडत नाही आहे. 140 कोटीचा देश चाललेला आहे. 140 कोटी लोकांवरच नियंत्रण आहे असं नव्हे, तर संपूर्ण जगावरती भारत देशाचं नियंत्रण आहे. ते ह्या सर्व गोष्टीमुळेच होतं आहे. देवाकडे आज काय तुम्ही प्रार्थना करणार आहे देशासाठी? जे चाललं आहे त्यापेक्षाही चांगलं येणाऱ्या काळामध्ये चालावं, देशातले आणि जगातले लोक सुखी व्हावं, ही अपेक्षा आपण सर्वांनी मिळून केल्या पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.